लास्ट लेक्चरमध्ये आपण लॉज ऑफ लॉगॅरिथम याच्यावरती काही एक्झाम्पल सॉल्व केले. टुडे वी ऑल्सो सॉल्व द अनदर एक्झाम्पल्स. फॉर एक्झाम्पल इव्हॅल्युएट त्यातील फर्स्ट आहे 3.129 इंटू 0.06872 into 842.1 upon 0.0724 into 352 into 61.89. हे एक्झाम्पल पाहू आपण. लॉगॅरिथमचा यूज करू हे एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी. तर एक्स ने डिनोट करू आपण हे. लेट एक्स इक्वल टू 3.129 into 0.06872 into 842.1 upon 0.0724 into 352 into 61.89. मग log x इक्वल टू काय रूल अप्लाय करू आपण. log x इक्वल टू काय येणार log ऑफ 3.129 प्लस log ऑफ 0.06872 प्लस log ऑफ 842.1 मायनस सगळ्याला मायनस साइन देऊ किंवा ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साइन ठेवायची आणि ॲडिशन केलं तरी चालेल. log ऑफ काय होईल 0.0724 प्लस log ऑफ 352 आणि प्लस log ऑफ 61.89 असं घेतलं तरी चालेल किंवा सगळ्याला मायनस साइन देता येईल. मग दिस इज इक्वल टू काय आता लॉग बघायचं आहे आपल्याला. इथं कॅरेक्टरिस्टिक किती असणार आहे. डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट साईडला 1 डिजिट आहे. 1 - 1 किती येणार आहे 0 कॅरेक्टरिस्टिक येणार. लॉग कशाचा कशामध्ये पाहायचा आहे. 31चा 29 मध्ये काय करायचं लॉग बघायचा. लॉगॅरिथम पेज वरती 31चा 29 मध्ये 31चा 2 मध्ये किती आहे 4942 आणि 9 मध्ये किती आहे मेन डिफरन्स मध्ये 9 मध्ये 12 आहे. 12 याच्यात ऍड करायचे तर किती येणार आहे 4 प्लस 1 5 हे 9 आणि किती 4 0.4954 येतं प्लस इथं आता काय लॉग कशाचा 0.06872 पॉईंट नंतर एक 0 आहे. मग कॅरेक्टरिस्टिक काय येणार आहे 1 आणि 2 म्हणजे डेसिमल पॉईंट धरला आपण. मग एक ऍड करतात जेवढे 0 आहेत त्यात काय केला जातो 1 ऍड केला जातो. त्याऐवजी पॉईंट पासूनच काउंट करू म्हणजे 1 आपोआप ऍड होतो. मग कॅरेक्टरिस्टिक किती येणार आहे बार 2 पॉईंट. आता कशाचा कशामध्ये पाहायचा 68चा 7 2 मध्ये पाहायचा. 68चा 7 आणि 2 मध्ये 68चा 7 आणि 2 मध्ये 68चा 7 मध्ये 8370 आहे. 8370 68चा 7 8370 आहे. आणि नंतर 2 मध्ये किती आहे 1 आहे मेन डिफरन्स मध्ये. मग 1 ऍड केल्यावर किती होणार 8371 येणार. 8371 प्लस पुढचे किती आहे 842.1 आहे. मग डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट साईडला किती आहे 3 डिजिट आहे. 3 मधून 1 गेला कॅरेक्टरिस्टिक किती येणार 2 येणार. 2 पॉईंट कशाच्या कशामध्ये लॉग बघायचा 84चा 21 मध्ये पाहायचा. 84चा 21 मध्ये 84चा 2 मध्ये किती आहे 9253 आणि किती 1 मध्ये मेन डिफरन्स मध्ये 84चा 1 मध्ये किती आहे 1 आहे. 1 याच्यात काय करायचा ऍड करायचा. 1 ऍड केल्यावर किती होणार 9254 असं ना 9254 आणि मायनस आता मायनस ब्रॅकेटमध्ये आता किती येणार आहे इथला. इथे कॅरेक्टरिस्टिक किती 0.0 आहे म्हणजे बार 2 कॅरेक्टरिस्टिक येणार आणि पॉईंट 72चा 4 मध्ये पाहायचा. मेन डिफरन्स मध्ये काय 0 नाहीच आहे.
72चा 4 मध्ये 72चा 4 मध्ये 8597 आहे. 8597 प्लस लॉग ऑफ 352 आहे. मग 352 म्हणजे डेसिमल पॉईंट 352 आपण इथं लिहिणार ना डेसिमल पॉईंट. मग किती डिजिट होतात 1 2 3 3 डिजिट आहेत. आणि कॅरेक्टरिस्टिक किती येणार मग 2 येणार. 2 पॉईंट आणि कशामध्ये लॉग पाहिजे 35चा 2 मध्ये पाहिजे लॉग. 35चा 2 मध्ये 5465 असा आहे. 5465 आणि प्लस आता याचं काय किती आहे इथलं लॉग ऑफ 61.89 आहे. तर कॅरेक्टरिस्टिक किती येणार आहे 1 आणि पॉईंट 61चा 89 मध्ये पाहिजे. 61चा 8 मध्ये 7910 आहे. 7910 आणि इकडं मेन डिफरन्स मध्ये कशाचा 61चा 8 मध्ये किती आहे 7910 आणि मेन डिफरन्स मध्ये 9 मधला ऍड करायचं. मेन डिफरन्स मध्ये 9 मध्ये किती आहे 6 आहे. तर 6 ऍड केल्यावर 7916 असं येणार. हे ब्रॅकेट कम्प्लीट. आणि आता आपण काय करू ऍडिशन करता येईल. पहिल्या इथे ऍडिशन करू 0.4954 प्लस बार 2.8371 आणि प्लस 2.9254 एवढे ऍडिशन 9 होईल. आणि इथं 12 आणि 5 17 येणार. 10 आणि 5 15 मग 1 कॅरीवर 5 आणि 8 13 आणि 9 22 होईल. 22 2 कॅरीवर पॉईंट आणि हे +2 -2 काय होईल कॅन्सल होईल आणि 2 राहणार. 2.2579 येतं. 2.2579 मायनस आता आतील ब्रॅकेट मधील याची ऍडिशन करू आपण. बार 2.8597 प्लस 2.5465 आणि प्लस 1.7916 असं आहे ना. तर 12 होईल. 7 आणि 5 12 आणि 6 किती होतं 18 1 कॅरीवर 10 आणि 7 17 1 कॅरीवर 10 आणि 9 19 1 कॅरीवर 9 9 आणि 5 14 14 आणि 7 21 2 कॅरीवर हे +2 -2 कॅन्सल होईल आणि किती येणार आहे 3.1978 असं येते. मग आता काय करायचं आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे. आतापर्यंत आपण सबट्रॅक्शन जसं आहे रेग्युलर सबट्रॅक्शन मध्ये मोठ्यातून लहान वजा करतो आणि मोठ्याची साईन देतो. तर इथं काय करायचं आता इथं किती आहे 2.2579 मायनस किती आहे 3.1978. तर आपण यातून हे नाही वजा करायचं कारण हे ग्रेटर आहे. यातून हे वजा न करता यातूनच जसं आहे त्यानुसार जसं प्रमाणे आहे तसं सबट्रॅक्शन करायचं. म्हणजे आधीच्या याच्यातूनच सेकंड सबट्रॅक्ट करायचं जरी मोठा असेल तरी लॉगॅरिथम मध्ये. मग 9 मधून 8 गेला 1 7 मधून 7 गेला 0 15 मधून 9 गेले खाली किती राहणार आहे 6 राहील. आणि इथं किती येणार आहे 2 मधून 2 गेला 0 आणि पॉईंट आणि हे +2 आणि हा किती -3 म्हणजे किती येणार आहे -1 येणार म्हणजे 12 येणार. एवढी त्याची सबट्रॅक्शन होणार 12.0601. यातूनच हे सबट्रॅक्ट करायचं जसं आहे तसं प्रमाणेच. मग काय होणार आता अँटीलॉग बघावं लागेल. हिअर देअरफॉर x = काय अँटीलॉग ऑफ लॉग x. मग अँटीलॉग कशाचं आहे 12.0601. मग अँटीलॉगचं पेज ओपन करायचं. मग 0.06चं 01 मध्ये पाहायचं 0.06चं
01 मध्ये 0.06चा 0 मध्ये 1148 आहे आणि नंतर मेन डिफरन्स मध्ये 1 मध्ये किती आहे 0 म्हणजे एवढंच राहणार आहे 1148 आणि इथे कॅरेक्टरिस्टिक किती आहे 12 आहे. मग 12 कॅरेक्टरिस्टिक येण्यासाठी आपल्याला पॉईंट कुठे द्यावा लागणार आहे 12 कॅरेक्टरिस्टिक येण्यासाठी डेसिमल पॉईंटच्या राईट साईडला एक 0 पाहिजे तेव्हा कॅरेक्टरिस्टिक किती काही 0 नसणार आहे तरच कॅरेक्टरिस्टिक काय येणार आहे 12 येणार कारण आपण एक ॲड करतो म्हणजे इथं काय येणार आहे 0.1148 असं लिहिता येईल. मग याची कॅरेक्टरिस्टिक किती येणार आहे 12. मग हे झालं आपलं ॲन्सर या एक्झाम्पलचं. आता नंतरचं पुढचं एक्झाम्पल पाहू आपण. सेकंड आता एक्झाम्पल आहे सिक्स इंटू 3.14 इंटू 8 इंटू 10⁻⁴ इंटू क्यूब रूट ऑफ 2.782 अपॉन 562.7 इंटू 0.007751 हे एक्झाम्पल आहे. तर आपण सॉल्व करू. एक्स ने डिनोट करू आधी. लेट एक्स इक्वल टू 6 इंटू 3.14 इंटू 8 इंटू 10⁻⁴ आणि इंटू क्यूब रूट ऑफ 2.782 अपॉन 562.7 इंटू 0.007751. तर याचं सेपरेट घेण्याऐवजी आपण या दोघांचा प्रॉडक्ट घेतला तरी चालेल. 6 इंटू 8 किती होतं 48 असं लिहिलं तरी चालेल. 48 इंटू 3.14 इंटू 10⁻⁴ आणि इंटू क्यूब रूट आहे. क्यूब रूट हे कसं लिहित आहे पॉवर किती येणार आहे 1/3 एवढा पॉवर येईल. 562.7 इंटू 0.007751 असं लिहिता येईल. आपण काय केलं याचा लॉग सेपरेट याचा लॉग सेपरेट ते वेगवेगळं घेण्याऐवजी मी काय केलं मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. 6 इंटू 8 48 घेतलेलं आहे. मग लॉग घेऊ आता. लॉग ऑफ एक्स इट इज इक्वल टू काय येणार आहे लॉग ऑफ 48 प्लस लॉग ऑफ किती 3.14 प्लस आणि इथं -4 पॉवर आहे मग -4 साईन येणार इथं -4 इंटू लॉग ऑफ किती येणार आहे 10 आणि प्लस 1/3 इंटू लॉग ऑफ किती येणार आहे 2.782 आणि मायनस खाली किती येणार लॉग ऑफ 562.7 प्लस लॉग ऑफ 0.007751 असं येणार. मग आता लॉग बघू आपण. इथे काय लॉग ऑफ 48 आहे मग कॅरेक्टरिस्टिक किती येणार आहे 1 येईल पॉईंट आणि 48चा कशामध्ये पाहायचा 00 मध्ये पाहायचा. मेन डिफरन्स मध्ये तर काय 0 नाहीये. पहिले जे 9 कॉलम आहे त्यातल्या 0 मध्ये पाहायचा. 48चा 0 मध्ये किती आहे 6812 आहे 6812 प्लस आता किती लॉग ऑफ 3.14 आहे. तर A3 ची कॅरेक्टरिस्टिक किती येणार आहे डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट साईडला एकच डिजिट आहे त्यातून 1 सबट्रॅक्ट केला तर काय येणार आहे 0 कॅरेक्टरिस्टिक येणार. आणि कशाचा कशामध्ये लॉग पाहायचा 314 आहे. 31चा कशामध्ये पाहायचा 4 मध्ये लॉग पाहायचा. 31चा 4 मध्ये 31चा 4 मध्ये किती येतं 4969 -4 इंटू लॉग ऑफ 10. 10 ची कॅरेक्टरिस्टिक किती येणार आहे 1 कारण डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट साईडला 2 डिजिट आहे
त्यातून 1 सबट्रॅक्ट केलं तर किती येणार आहे 1 कॅरेक्टरिस्टिक येणार आणि 10चं 0 0 मध्ये किती आहे 0 0 ते 0 0 म्हणजे 1ची ती लॉग ऑफ 10 त्याचं लॉग किती आहे 1 आणि प्लस 1/3 इंटू आता याचे किती आहे कॅरेक्टरिस्टिक किती येणार आहे 1 डेसिमल पॉइंटच्या लेफ्ट साइडला 1 डिजिट आहे कॅरेक्टरिस्टिक 0 येणार आणि 27 चा काय करायचा 82 मध्ये पाहायचा 27 चा 82 मध्ये 27 चा 8 मध्ये 4440 आहे 4440 27 चा 8 आणि आपल्याला मीन डिफरन्स मध्ये कशात पाहायचं आहे 2 मध्ये किती आहे 3 ऍड केल्यावर किती येणार 4443 4443 आणि मायनस याचा लॉग बघायचा आता डेसिमल पॉइंटच्या लेफ्ट साइडला 3 डिजिट आहे 3 मधून 1 गेला खाली किती राहतं 2 कॅरेक्टरिस्टिक येणार आणि 56 चा कशामध्ये पाहायचा 27 मध्ये लॉग पाहायचा 56 चा 27 मध्ये 56 चा 2 मध्ये 7497 आहे 56 चा 2 आणि 7 मध्ये 7 मेन डिफरन्स मधील काय 7 मध्ये पाहायचा मेन डिफरन्स मध्ये 7 मध्ये किती आहे 5 ऍड करायचे 12 हे 10 5 आणि 7502 येणार 7502 आणि प्लस इथलं किती येणार आहे कॅरेक्टरिस्टिक 1 2 3 बारची येणार डेसिमल पॉइंट पासूनच काउंट करायचं आणि 0 काउंट करायचे 77 चा 51 मध्ये पाहायचा 77 चा 51 मध्ये 77 चा 5 आणि मीन डिफरन्स मध्ये 1 आहे आणि 77 चा 5 मध्ये 8893 आणि मीन डिफरन्स मधला 1 8894 येणार 8894 एवढं येईल आता आधीच याचं काय इथं काय करावं लागणार याला 4 ने मल्टिप्लाय करायचं इथं पण 1/3 ने आधी डिवाइड करायचं मग काय लिहिता येईल आपल्याला therefore log x equal to 1.6812 plus 0.4969 मायनस किती होणार 4.0000 0 मांडले मी कारण आपल्याला ऍडिशन साठी उपयोग होईल त्याचा आणि प्लस 1/3 ने काय करायचं डिवाइड करायचं 0 चा भाग जाईल पॉइंट द्यावा लागेल 4 आहे पुढं 1 चा भाग जाणार आणि नंतर 1 राहील 14 मग 4 चा भाग जाईल 3 4 जा 12 खाली किती राहतं 2 राहतं वरून 4 घेतला तर 8 चा भाग जातो आणि नंतर 3 आहे तर 1 चा भाग जातो एवढं येणार आणि इकडं मायनस ब्रॅकेट मध्ये 2.7502 आणि प्लस 83.8894 असं येतं मग काय येणार वरच्याचं घेऊ आपण 1.6812 प्लस 0.4969 हे नंतर सबट्रॅक्ट करू आपण हे घेऊ आधी प्लस 0.1481 यांचे ॲडिशन 10 आणि 2 12 परत 10 आणि 6 16 1 कॅरीवर आणि 10 आणि 8 18 18 आणि 4 22 2 कॅरीवर 10 आणि 2 12 आणि 1 13 आणि किती येणार आहे 2 आणि -4 आहे -4.0000 असे तर मग किती येणार आहे 2 हे 6 आणि 2 3 आणि इथं किती +2 -4 किती येणार आहे 12 येणार 12.3262 एवढं येणार 12.3262 असं येतं आणि मायनस यातला आता ब्रॅकेट मध्ये घेऊ आपण ब्रॅकेट मध्ये किती आहे 2.7502 प्लस 13.8894 असं ते तर 6 ॲडिशन आहे 9 हे 13 1 कॅरीवर 15 आणि 1 16 आणि 1 कॅरीवर
हे +3 आणि -3 कॅन्सल होणार, 0 येणार म्हणजे 0.6396 असं येतं. आणि यातून हे काय करू आता, सबट्रॅक्ट करू आपण. किती येतं, बार 2.3262 आणि मायनस 0.6396 असं येईल. सबट्रॅक्शन केलं तर काय ना, 12 मधून 6 गेले 6, 16 मधून 10 गेला 6, 12 मधून 4 गेला 8 आणि 13 मधून 7 गेले आणि 6 राहणार. आणि इकडं -1 आणि हा -2 म्हणजे किती येणार आहे, -3 बार 3 असं येणार. बार 3.6866 असं येईल. आणि आता आपल्याला अँटी लॉग बघावं लागेल. हे लॉग एक्स मिळालं आपल्याला. मग एक्स इक्वल टू काय आहे, अँटी लॉग एक्स आणि इट इज इक्वल टू अँटी लॉग बार 3.6866 एवढे येणार. आणि मग 0.68चा 66 मध्ये अँटी लॉग पाहायचा. 0.68चा 66 मध्ये 0.68चा 66 मध्ये 4853 आहे. आणि नंतर मीन डिफरन्स मधला 6 किती आहे, 7 आहे. त्यात ॲड करावं लागेल 4853 आणि मीन डिफरन्स मध्ये 0.68चा 66 मध्ये 6 4853 आणि मीन डिफरन्स मध्ये किती आहे, 7 ॲड करायचे. 10 6 8 आणि 4 4860 असं येतं. आणि बारची कॅरेक्टरिस्टिक द्यायची आपल्याला, तर डेसिमल पॉईंट कसा द्यावा लागेल. बारची कॅरेक्टरिस्टिकसाठी 1 2 2 0 पाहिजे डेसिमल पॉईंट नंतर. आणि इथे 0.004866 असं काय येणार आहे, आन्सर येईल आपला. आता हे एक्झाम्पल झालं. नंतरचं आणखी एक्झाम्पल फाइंड आउट करायचं आहे, तुम्हाला सॉल्व करायला देते. 2 एक्झाम्पल ते सॉल्व करायला. इव्हॅल्युएट त्यातलं पहिलं आहे 5.672 into square root of 0.129 upon 473.7. आणि सेकंड आहे टीने डिनोट केलेलं आहे, म्हणजे आपण जसं एक्स ने डिनोट केलं त्याच्या ऐवजी टीने डिनोट केलेलं आहे. टीची व्हॅल्यू काढायची आहे. इथं टोटल क्यूब रूट मध्ये आहे क्यूब रूट ऑफ 6.67 into 10⁻11 into 9 into 10⁻24 आणि अपॉन 64 into 10⁵ असं आहे. तर टोटल 10 चा पॉवर काय करा, असं करून घ्या अगोदर. क्यूब रूट ऑफ हे 6.67 आधी ते किती होणार, यांचं सबट्रॅक्शन होईल. किती राहील, 13 राहील. 10⁻13 आणि हे किती होणार आहे, 10⁻−5 होईल. वरती आलं 10⁻−5. 13 मधून 5 गेले खाली किती राहतं, 10⁻8. टोटल पॉवर किती राहणार, 10⁻8 राहणार. आणि मग काय येणार आहे, असं लिहिता येईल आपल्याला 9/64 आणि इंटू 10⁻8 किती येतं, 8 असं लिहा. म्हणजे हे तेवढंच व्हॅल्यू काय होतं, इथलं कमी होतं, लिखाण कमी होतं. मग एकच पॉवर राहतो 10चा ह्या फॉर्ममध्ये लिहा. किंवा तुम्हाला 10⁻8 स्क्वेअर क्यूब रूटच्या बाहेर काढायचे असले तर काढू शकता. आणि जर लॉग जर आपण अप्लाय केला तर हा टी, मग लॉग ऑफ टी जर घेतला आपण, रूल अप्लाय केला तर काय येणार आहे, हे टोटल क्यूब रूट मध्ये मग 1/3 इंटू काय येणार, मग याचं लॉग ऑफ टोटल याचं असं लिहिणार आपण, लॉग ऑफ 6.67 इंटू 9 इंटू 10⁻8 अपॉन काय 64 असं लिहिता येईल.
आणि तेच कसं लिहिता येईल 1/3 इंटू इन ब्रॅकेट लॉग अप्लाय केल्यानंतर लॉग ऑफ काय येणार आहे 6.67 प्लस लॉग ऑफ किती 9 आणि प्लस 8 इंटू किती लॉग ऑफ 10 आणि मायनस लॉग ऑफ काय होणार आहे 64 असं येणार आणि टोटल याला 1/3 ने मल्टिप्लाय. हे टोटल लॉग पाहायचा ॲडिशन सबट्रॅक्शन काय असेल ते घ्यायचं आणि नंतर 1/3 ने मल्टिप्लाय करायचं. मी याचे आन्सर्स हे फाइंड आउट करा. तर त्यातलं आन्सर्स आहे पहिल्याचं आन्सर आहे 4.3 इंटू 10⁻³ याचा आन्सर हा 4.3 इंटू 10⁻³ एवढा आन्सर आहे सेकंडचं. आणि नंतर याचा आन्सर 5 नंबरचा आन्सर आहे 454.3 400 याचा आन्सर 454.3 एवढा आन्सर यायला पाहिजे आणि पहिल्याचं एवढा आन्सर यायला पाहिजे. ते पहा सॉल्व करून. हे मी उद्या टाकणार आहे सॉल्व एक्झाम्पल टाकून याच्या वेळी टाकणार कारण हे सिम्पल आहे जरा. मग 4.3 इंटू 10⁻³ यायला पाहिजे त्याचा आन्सर. मी एवढं सॉल्व करा आणि बाकीचं आपण नंतरचं काय करणार आहे ट्रिग्नोमेट्रिक टेबल म्हणजे नॅचरल साईन नॅचरल कोसाईन आणि नॅचरल टॅन्जेंट म्हणजे tan 60 किंवा मग sin 60 किंवा sin 74 डिग्री अँगल कसा पाहायचा ते पाहू आपण.